नमस्कार. मी द्रौपद भुगे, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय औंढा येथून आलेलो आहे. आज जी आपली जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे, CRT अंतर्गत जी कार्यशाळा आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला आहे, तो विषय म्हणजे खताचा संतुलित वापर. आता खताचा संतुलित वापर म्हणजे काय? तर योग्य प्रमाणात, योग्य त्या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढंच खत टाकणे, त्याला आपण संतुलित वापर म्हणतो. संतुलित वापर करायचा जर असेल तर आपल्याकडे 4 आर पाळणं गरजेचं आहे. ते 4 आर कोणते? तर योग्य योग्य वेळी खत दिलं पाहिजे, योग्य ठिकाणी, योग्य मात्रेमध्ये आणि योग्य सोर्स पासून खत दिलं पाहिजे. हे 4 आर जर आपण पाळले तर आपण नक्कीच खताचा संतुलित असा वापर करू शकतो. आता याच्यामध्ये सुरुवात जर कशी करायची मला संतुलित वापर करण्याची, तर याच्यामध्ये आपला जो तिसरा आर आहे, योग्य मात्रा. ती योग्य मात्रा आपल्याला कुठून कळणार? तर योग्य मात्रा कळण्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या जमिनीची पहिली पायरी जी आहे ती जमिनीचं माती परीक्षण करून घेणे. माती परीक्षण न करता जर आपण खत वापरतो म्हणजे आपण डॉक्टरकडे न जाता स्वतःच औषधं घेणे आणि त्याचे साईड इफेक्ट कसे होतात ते आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याच प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या सॉईलवर पण होऊ शकतात, आपल्या पिकाच्या उत्पन्नावर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला माती परीक्षण करून घेणं गरजेचं असतं. माती परीक्षण केल्याने आपल्याला जी योग्य मात्रा आहे ती योग्य मात्रा आपल्या पिकासाठी किंवा आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे किंवा काय काय जास्त आहे हे कळतं. आणि ते कळल्यामुळे आपण काय करू शकतो तर योग्य मात्रा त्या पिकाला टाकू शकतो. माती परीक्षण हे काय दरवर्षी करण्याची गरज नसते. 3 वर्षातून एकदा माती परीक्षण केलं तर आपल्याला 3 वर्षापर्यंत सेम सॉइल रिपोर्ट आपण वापरू शकतो. माती परीक्षण करण्यासाठी आपण काय करायचं आहे, ते 7 ते 8 ठिकाणची माती जमिनीत म्हणजे प्रत्येक जागेवरची माती आपल्याला घेता आली पाहिजे. आपल्या माती 5 एकरपर्यंत अशा 7 ते 8 ठिकाणची माती घ्यायची आणि ती माती घेतल्यानंतर आपल्याला चांगली मिसळून त्यातलं एक चाळून अर्धा किलो सॅम्पल आपल्याला घ्यायचं आणि ते लॅबला पाठवायचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय संतुलित प्रमाण. जे आपण पहिले आर घेतला होता, संतुलित प्रमाण कसं? तर आपल्याला आपल्या कृषी विद्यापीठांनी KVKनी काय केलेलं आहे, आपल्याला काही डोस ठरवून दिले आहेत. पिकाला जे खत लागतं त्याचे डोस ठरवून दिले आहेत. ते डोस कसे? उदाहरणार्थ भाताला 100 50 50, सोयाबीनला 30 75 30, तर ऊसाला 250 115 115 असे जे डोस दिले आहेत ते नत्रस, पूरक आणि पालाशचे डोस दिले आहेत आपल्याला. तर यामध्ये आपण काही म्हणजे माती परीक्षण न केल्यामुळे आपण काही चुका करतो. त्या महत्त्वाच्या चुका जर आपण इथं बघायला गेलं तर भातामध्ये जे 100 50 50 डोस आहे, तर आपल्याकडे शेतकरी सर्रासपणे फक्त युरियाच वापरताना दिसतात. बाकी P आणि K चा वापर ते करत नाहीत. त्यामुळे फक्त युरियाचा जास्त वापर झाल्यामुळे ते इम्बॅलन्स तयार होऊन आपलं उत्पन्न कमी येतं. सोयाबीनमध्ये आपण आता आपल्याकडे मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं पीक महत्त्वाचं आहे. सोयाबीनमध्ये बघताना आपण काय बघतो तर आपला शेतकरी जास्तीत जास्त फक्त DAPचा मारा करतो आणि थोडाफार युरिया, पण पालाशचं प्रमाण आपण देतच नाही. त्यामुळे DAP जास्त होतं, पालाशची पण कमतरता येते आणि युरिया पण सुरुवातीला आपण थोडासा जो पाहिजे तेवढा जातो. पण पालाशची कमतरता असल्यामुळे पुन्हा उत्पन्नामध्ये आपल्या घट येऊ शकते. त्याचप्रमाणे कापसामध्ये नत्र जास्त दिलं जातं आणि सूक्ष्म मूलद्रव्ये जसे बोरॉन, झिंक आणि फेरस हे तिन्ही मूलद्रव्ये आपल्यासाठी कापसामध्ये महत्त्वाचे आहेत. तर ते बोरॉन न दिल्यामुळे फुलाची धारणा किंवा त्याचं पॉलिनेशन जे आहे ते कमी झाल्यामुळे पुन्हा उत्पन्नामध्ये घट येते. म्हणजे लागणारी अमाऊंट कमी आहे पण त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष झाल्यामुळं आणि खताचा जो इम्बॅलन्स होतोय आपल्याकडून, त्यामुळे आपल्याला NPKचं प्रमाण आणि त्यासोबत बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खते देताना आपण दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्ये जे आहेत त्यांच्याकडे एकदमच दुर्लक्ष होतं. कारण आपलं विद्यापीठ असेल किंवा बाकीच्या गोष्टी किंवा शेतकऱ्याच्या कानावर पडतात विषय, तो काय पडतो? आपले जे डोस आहेत 100 50 50 80 40 40, म्हणजे आपण फक्त NPK या डोसकडे जास्त भरमसाठ लक्ष असतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर जवळपास 80% शेतकरी ह्या सूक्ष्म मूलद्रव्याकडे दुर्लक्ष करतात. पण सूक्ष्म जरी असतील तरी त्यांचं महत्त्व तेवढंच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याच मूलद्रव्याचं काम दुसरा मूलद्रव्य हे भरून काढू शकत नाही. तर भरून काढू शकत नसल्यामुळे आपल्याला जर किलोमध्ये जरी लागत असतील तरी त्यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गंधक हे जे आहे ते आपण तेलबियामध्ये जास्त गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे बघा ते खत 20 20 0 13, आता ते महत्त्वाचं खत आपण सोयाबीनमध्ये वापरायला लागलो. तर त्याच्यामधून काय मिळतं? आपल्याला 13 मिळतं गंधक. तर तेलबियामध्ये गंधक गरजेचं आहे, पण बऱ्याच वेळेला आपण ते गंधक वापरताना दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला जस्ताची, लोहाची या प्रत्येक मूलद्रव्याची गरज असते, पण ते आपण सूक्ष्म मूलद्रव्य असल्यामुळे, ते दुय्यम आणि सूक्ष्म असल्यामुळे ते वापरत नाही. तर ते वापरले तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. खत केव्हा आणि कधीपासून आणि कसं द्यायचं? तर खत देताना आपण नेहमी नत्र खते ही विभागून दिली पाहिजे आणि जे स्फुरद आणि पालाश आहेत तर ती खते बेसल डोस म्हणूनच वापरू शकतो. थोडक्यात आपण इथं उदाहरणासाठी आपण कापसाच दिलाय. कापसामध्ये DAP, युरिया, झिंक जे आहे ते आपण बेसल डोस म्हणून वापरायचं आहे. त्याचबरोबर युरिया हे खत आपल्याला 3 डोस मध्ये विभागून द्यायचं आहे. आता हे झालं आपण समजा रासायनिक खताची चर्चा करतोय, पण रासायनिक खतासोबत आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर ते सेंद्रिय खतं महत्त्वाचे आहेत. सेंद्रिय खते जर जमिनीमध्ये नसतील तर आपले रासायनिक खते पण लागू होण्याचं प्रमाण कमी होत असतं. कारण सेंद्रिय खत जे आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंना
चांगल्या प्रकारे त्यांचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याला त्यांचं जे खाद्य आहे ते सेंद्रिय खते आहे. ती सेंद्रिय खते जर जमिनीत असतील तर आपलं सेंद्रिय कर्ब वाढणे, त्याचबरोबर जीवाणूची संख्या जास्त झाली तर जे आपली टाकलेली खतं आहे ते लागू होण्याचं प्रमाण वाढतं. यातून होतं काय तर आपलं 25% ही खर्चाची बचत होते आणि 10 ते 20% उत्पन्नात पण वाढ होते. आपण वापरू कोणते शकतो तर जैविक खतं वापरताना आपण रायझोबियम, PSB या प्रकारचे खते, आपण जैविक खते आपण बीज प्रक्रिया करताना आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपण हिरवळीची खतं सुद्धा वापरू शकतो. हिरवळीचे खते ताग आहे, धेंचा आहे, मूग, चवळी या प्रकारची आपण हिरवळीची खते जर वापरली तर त्यातून पण आपल्याला फायदा होऊ शकतो. ज्यांच्याकडे उपलब्ध आहे शेणखत किंवा कंपोस्ट खत, ते पण आपल्याला एकरी 5 टनापर्यंत वापरलं तर आपल्याला नक्कीच फायदा मिळू शकतो. संतुलित वापरात जर 5 फायदे आपल्याला बघायचे झाले तर उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होते. गरज नसलेले खत जे आपण आता सध्या पारंपरिक पद्धतीने जास्त टाकतोय ते खत जास्त न पडता आपलं योग्य प्रमाणात पडलं तर म्हणजे आपल्या खर्चामध्ये बचत होते. जमीन सुधारते कारण आपण याच्यामध्ये हिरवळीचे खत, सेंद्रिय खत वापरतो. त्याचबरोबर कीड व रोगाचा परिणाम कमी होणार आहे कारण आपण नक्कीच इथं नत्र खते आपण जे योग्य प्रमाणात पाहिजे त्याच योग्य प्रमाणात टाकणार आहोत. त्याचबरोबर पिकाचा दर्जा सुधारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे. तर आपल्याला महत्त्वाचं काम काय करायचं आहे, आजच जर आपल्याला संतुलित खताचा वापर करायचा असेल तर आपल्याला पहिली गोष्ट करण्यात काय गरजेची आहे, माती परीक्षण करणे. त्याचबरोबर युरियाचा आपल्याला वापर कमी करायचा आहे. युरियाचा वापर कमी करून DAP आणि MOP ही जे आपल्याला जमिनीत कमतरता भासते ती वाढवायची आहे. खत आपल्याला विभागूनच द्यायचं आहे युरिया खत, आणि जास्तीत जास्त नीम कोटेड, सल्फर कोटेड जे आहेत त्या प्रकारची खतं आपल्याला वापरायची आहेत. धन्यवाद.